केली तरी बोलता येते का? कारण की भगवंतानी दिलंय ना आपल्याला, जोपर्यंत देवाने ठेवलंय ना चांगलं तोपर्यंत देवाचं नाव घ्यायचंय. लाईट असो नसो. तुकाराम महाराजाला काय साऊंड सिस्टीमच होती का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा महाराज, आणि मग नाथरायाने जो अभंग लिहिला होता, ही परंपरा संतांची या पद्धतीची असते. नाथरायाने अभंग लिहिला होता की आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. मग त्या तुकाराम महाराजांनी काय केलं? रात्रंदिवस देवाचं नावच घेतलं ना. रात्रंदिवस देवाचं नावच घेतलं ना. या पद्धतीचं. बरं अजून महाराज, हे नाव तर देवाला आवडतेच, तुमच्या देवाला दुसरं काय आवडते? ते अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुळशी माळ गळा गोपी चरण टेळा, 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 तुळशी माळ 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 गोपी चरण टेळा, हृदय कळवाळा वैष्णवाचा, हृदय कळवाळा वैष्णवाचा, तुळशी माळ गळा गोपी चरण टेळा, 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 हृदय कळवाळा वैष्णवाचा, हृदय कळवाळा वैष्णवाचा, हृदय कळवाळा वैष्णवाचा, हृदय कळवाळा वैष्णवाचा, तुळशी माळ गळा चरण टेळा, तुळशी माळ गळा गोपी चरण टेळा, तुळशी माळ गळा चरण टेळा, तुळशी माळ गळा गोपी तुळसी माळ गळा गोपी चंदन टीला, तुळसी माळ गळा गोपी चंदन टीला, तुळशी माळ गळा गोपी चंदन टीला, तुळशी माळ गळा गोपी चंदन टीला, हृदय कळवला वैष्णवाचा, हृदय कळवला वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टीला, तुळसी माळ गळा गोपी चंदन टीला, तुळशी माळ गळा गोपी चंदन टीला, तुळशी माळ गळा गोपी चंदन टीला, महाराज म्हटले तुळसी माळ गळा गोपी चंदन टीला, हृदय कळवला वैष्णवाचा. नाथराय म्हटले की ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, काय म्हटले? ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. आता आम्ही लोकांना सांगितलं ना तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. एखाद्याचं समजा तरुण पोराला म्हटलं दादा तुम्ही आमच्यासोबत वारीत होतेच की, म्हटलं तुळशीची माळ गळ्यात घाला, ते डायरेक्ट म्हणतात महाराज ते काय आमच्यासारख्या तरुणाचं काम थोडंच आहे, तुमच्यासारख्या मथाऱ्याचं आहे. काय म्हणतात?
तुमच्यासारख्या म्हाताऱ्याचा आहे. मला सांगा, आता मी काय म्हातारा आहे का? डायरेक्ट पोरं म्हणाले. आता आम्हाला तुम्हाला वाटत असेल की महाराज लोकायला लोक लय चांगले बोलतात. काही चांगले नाही बोलत. बाहेर आल्यावर लोक चांगलं बोलत असतात. अहो तुम्हाला सांगतो, आता आमचे गजानन दाजी आमच्या सोबत आले. गावातून निघालो, रात्री तिकडे आंबोल गेला कीर्तन होतं, 153 वर्ष होतं सप्त्याचं. ते करून आलो, गावातून निघालो. आले 2-3 म्हातारे डंगरा आडवे. म्हणले महाराज कुठं आहे म्हणले तुमचा आजचा खेळ? काय म्हणले? खेळ. म्हणलं तर हे काय खेळ असते का? तुमचं काय बाप्पा म्हणे, रोज लोकांचं फुकटचं खायचं. काय करायचं? रोज लोकांचं फुकट खायचं. हे तर माणसाचे बोलणं झाले. बाहेर तर अशा डेंजर बोलतात महाराज लोकायला. आता उग निघलं म्हणून सांगावलं. माझ्यासोबत एक भजन्या होता. तुम्ही नाही बरं तुमच्यापैकी कोणी. एक भजन्या होता दादा, माझ्यासोबत फिरायचं. आता मला जमत नाही चलवाय मोटरसायकल, मग त्याला घेऊन मी जायचो. असंच एका गावला कीर्तनाला जायचं होतं. गेलो त्याच्या घरी. म्हटलो माऊली आहेत का? म्हणलो महाराज घरी. ती बाई हातात फडा घेऊन आली. महाराज हातात फडा घेऊन आली. मला म्हणली तू खाना खराब हो म्हणली. तू ह्या नादाला लागून मानवरा वाया गेला म्हणे. काय म्हणे? तू या नादाला लागून मानवरा वाया गेला. मी म्हणलो नेमकं माझं चुकलं तरी काय? काय म्हणे महाराज तुम्ही काय म्हणे हनुमंतरायाच्या पार्टीचे माणसं हा म्हणे. पण माया नवऱ्याला आज कुठं घेऊन चालले फळीला, उद्या कुठं आता त्या पिंपरीला जायचं, तिकडे पिंपरीला घेऊन चालले, परवा कुठं आंबूल गेला नेलत. मला सांगा महाराज, तो माझ्यासोबत जर येऊन इथं हरिहरी केलं असतं, मी त्याला वाया घालू लागलो होतो का? नाही ना. पण ही रीत आजचीच नाही, ही तुकोबरायाच्या काळापासून चालत आलेली रीत आहे. जेव्हा जेव्हा लोक देवाचं नाव घ्यायला लागतात, जेव्हा जेव्हा लोक परमार्थ करायला लागतात, तेव्हा लोक नाव बोटच ठेवत असतात. महाराजाला नाव बोट ठेवलं नाही का लोकांनी? महाराजांनी तर प्रमाणच लिहिले. काय म्हणले महाराज? महाराज म्हणले आमच्या कुळी नवते कोणी, हेच पिसे निवडले. डायरेक्ट तुम्हाला सांगतो महाराजांना लोक बोलले की आमच्या कुळी नव्हते कोणी, हेच पिसे निवडले. नक्कीच तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण इकडे येतो तेव्हा लोक सुरुवातीला नाव बोटत ठेवतात. पण नारदाच्या गादीवरनं वयानं लहान आहे पण एक मोठं वाक्य बोलून जातो महाराजा कीर्तनातनं. वारकरी संप्रदायामध्ये आल्याच्या नंतर सुरुवात वाईट आहे पण शेवट खूप गोड आहे. सुरुवात वाईट आहे पण शेवट खूप गोड आहे. संसारामध्ये सुरुवात चांगली आहे, शेवट खूप वाईट आहे. हे संसारामध्ये आणि परमार्थामध्ये ह्याच दोन्ही गोष्टीचा फरक आहे. विठ्ठला पर संसारामध्ये सुख आहे का? अजिबात सुख नाही महाराज. दुःख बांधवडी 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 आहे हा संसार. 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 सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी 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 आहे हा संसार. दुःख बांधवडी 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 आहे हा संसार. दुःखाचा विचार नाही कोठे, दुःखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी 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 आहे हा संसार. दुःख बांधवडी 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 आहे हा संसार. एवढं दुःख आहे तरी लोक आनंदानं संसार करतात महाराज, आनंदानं संसार करतात.
संसारातलं दुःख लोक सहन करतात पण परमार्थातलं सुख लोक सहन करत नाहीत. ज्ञानोबारायाची ओवी आहे ना, ज्ञानोबाराय काय म्हटले, ज्ञानेश्वरीमध्ये उघडा ज्ञानेश्वरी आणि जा ज्ञानोबारायाकडे. ज्ञानोबाराय काय म्हटले, विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तू गोडू जीवासी झाला. हे ज्ञानोबारायने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय माय. एवढा तरी सुद्धा लोक संसार आनंदाने करतातच न. बघा इथं संसारामध्ये सासू सासरा वगैरे ह्या गोष्टी असतात. पण सासू कुणाला म्हणावं सांगू का तुम्हाला, आता महिला मंडळ पुरुषापेक्षा खूप जास्त संख्येनं आहेत. माय सासू कोणाला म्हणायचं, जी सुनच्या डोळ्यात आणते खळखळ आसू तिलाच म्हणाव खानदानी सासू. जी सुनाच्या डोळ्यात आणते खळखळ आसू तिलाच म्हणाव खानदानी सासू. आता बघा ज्याचं त्यानं चेक करा बघा. जी खानदानी सासू आहे तिनं तिचं सासू पण गाजवायचं. तिनं घरी जाऊन सुना म्हणतील, महाराज तुम्हाला काय माहित आहे, ही मथारी आता तुम्हाला वाटायली तुमच्या कीर्तनात येऊन बसली, मागचा जर तुम्ही हिचं इतिहास उकललं ना, मया आजची न जित्ती फुकली जित्ती. महाराज मी म्हणून नांदली. एवढ्या डेंजरस असं असतं. मला काही माहित नाही पण असं बघतो ते तुम्हाला सांगतोय महाराज. पण आता सासूरवास गेला, आता सुनवास आलाय. गेले ती मालिका होती ना 4 दिवस सासूचे, ते 4 दिवस संपले आणि आता सुनवास आलाय. दादा थोडी शिवरांजली दिली तर चांगलं होईल. सुनवास सांगतोय तुम्हाला आता. नारदाच्या गादीवरून सांगतो, कीर्तनात हे सासू सुनाच्या गोष्टी ऐकायच्या नसतात, अजिबात ऐकायच्या नसतात. सांगणाऱ्यानं कोण सांगते सांगू का, खर ज्याच्या दुकानात माल वैष्णवाच्या घरचा नाही ना ते सांगू शकते. मी क्वचित सांगतो, लोकांना झोप येऊ नये म्हणून सांगलंच पाहिजे, गरज आहे. पण संप्रदायाची रीत जी आहे कीर्तनाची, सेवेसी सांगितले करावे गा काम, तेथे मी तू पण कामान. अरे भक्ती ज्ञान विरहित अजिबात गोष्टी करायच्या नसतात. ही ऐसी परंपरा आहे संतांच्या घरची, ही कीर्तन परंपरा संतांच्या घरची आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चला महाराज, मी तो सुनवास जे म्हणत होतो ना, खरंच इथल्या सुनायला माझी विनंती हात जोडून, अजिबात सासायला त्रास देऊ नका. का देऊ नका महाराज. घडलेली घटना तुम्हाला सांगतो, घडलेली घटना आहे. साऊंड सिस्टीम वाले दादा काय झालं तुम्हाला नेमकं, नाहीये का, नसू द्या काय हरकत नाहीये. बघा महाराज, एका आईला 4 लेकरं होते. 4 लेकरं. किती? 4 लेकरं होते. 4 लेकरं त्या आईला होते. 4 लेकरं असताना जवानपणामध्ये
तिचा नवरा वारला, संपूर्ण हयात ही विधवा म्हणून त्या आईनं जिंदगी जगली. याच्या त्याच्या शेतामध्ये जाऊन तिनं याचं त्याचं काम करून लेकरायला शिकवलं, लेकरायला लहानाचं मोठं केलं. ती लेकर नोकरीला लागली, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर गेली महाराज. पण एक काळ असा आला, चारही पोरग नोकरीला लागले, चांगल्या घरच्या त्यांना बायका मिळाल्या आणि त्यांनी त्यांचा संसार महाराज सुखाचा थाटत होते. ते आई घरामध्ये गावामध्ये एकटी राहत होती. आई गावामध्ये एकटी राहत होती आणि गावातलं कोणीतरी शहराकडे चल गेलं ना, त्या आईनं म्हणावं, दादा अरे तू शहरात गेला ना, तिथं माझा बाळू आहे, त्या बाळूला सांग की तुझी आई तुझी वाट पाहत आहे, तुझी आई तुझी वाट पाहत आहे. त्या शहरात जाणाऱ्या पोराला माहित होतं की बाळूला आता आईची गरज राहिलेली नाही. तो त्याच्या सुखी संसारामध्ये आनंदी आहे, तो त्याचा संसार सुखात समाधानाने करतोय, त्याला आता त्या आईची गरज नाहीये. पण आईचं प्रेम असतं ना महाराज, आईचं प्रेम असतं, ते जगाच्या पाठीवर कोणीच कोणाला देऊ शकत नाहीये. खरं तुम्हाला सांगतो, ज्याला आई नाही ना त्याला आईची किंमत विचारा, ज्याला बाप नाही ना त्याला बापाची किंमत विचारा. या जगामध्ये आई बापा एवढा आपल्यावर कुणीच प्रेम करत नाही हो, कुणीच प्रेम करत नाही. पण किती लोकांना आई बाप समजले. जेव्हा मायबाप आपल्याला सोडून जातात तेव्हा मायबाप लोकांना कळतात, अरे बिना मायबापाचं जीवन विचारानं माझ्या ज्ञानोबा राहायला. किती बाप जीवनात असला ना महाराज, कितीही मोठं संकट येऊ द्या हो, कितीही मोठं संकट येऊ द्या, माझा बाप माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे ना, माणूस संपूर्ण जगाला भिडायला तयार असतो. कितीही मोठं संकट येऊ द्या, माझा बाप माझ्या पाठीमागे आहे. कितीही मोठं संकट येऊ द्या. जगामध्ये संकट आल्याच्या नंतर सर्वात सुरक्षित लपायची जागा कोणती आहे महाराज? आईचा पदर. हे छोटं लेकरू बसलं, जेव्हा लेकरू पळत येतं ते कशाला तरी घाबरतं, ते पळत येतं आणि आईच्या पदराखाली जेव्हा दडतं ना, त्याला असं वाटतं की मी जगातल्या सर्वात सुरक्षित ठिकाणी आहे. ते मायबाप लोकाला कळलेत का? सोडूनिया गेले बाबा आम्हा लेकरांना, बाबा 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 आता म्हणावे कोणाला. ते मायबाप गेल्यावर मायबाप कळून काही फायदा नसते महाराज. त्या म्हातारीनं रोज सकाळी उठावं, रोज शहराकडे जाणाऱ्या माणसाला म्हणावं की दादा माझ्या बाळूला तेवढा माझा निरोप सांग. आता मी थकले रे, आता मी जास्त दिवसाचा पाहुणा या गावात नाहीये. तुला माहिती आहे का? त्याला जाऊन सांगा, जेव्हा तो लहान होता ना, जेव्हा तू लहान होता ना, 4 भावंड तुम्ही होते. अरे तुमच्या लहानपणी तुमचा बाप गेला. अरे पाटलाच्या शेतामध्ये रोज मोजुरीला जाऊन मी तुमच्या 4 भावंडाला वाढवलं रे. एक दिवस असा होता, काम मिळालं नाही, घरामध्ये खायला पीठ नाही. डब्याच्या बुडाला त्या माईनं बघावं, छोटस पीठ होतं, ते पीठ घ्यावं, त्या माईनं भाकर करावी. 2 भाकरी थापाव्या त्या माईनं. समोरचा प्रसंग, तिला आता लोकांच्या शेतात रोजानं काम करायला जायचं आहे. त्या माईनं महाराज त्या 2 भाकरी स्वतः नाही खाल्या. 2 भाकरीचे 4 भाग केले, 4 भावंडाला वाटून दिले. 4 भावंडाला वाटून दिले. उपवासी पोटी माय पाणी पिली, लोकांच्या रानात कामाला गेली. ती माय आम्हाला कधी कळणार आहे? ती माय आम्हाला कधी करणार आहे? अरे नोकरीला लागलो न बायको जीवनात आली म्हणजे मायबाप विसरलो असं नसते. ती माय जर नसती ना तुला जन्म मिळाला नसता राजा. तो बाप जर नसता तर तुला जन्म मिळाला नसता. अरे माईचाही तेवढाच त्याग आहे आणि बापाचा देखील तेवढाच त्याग आहे. ज्याला बाप नसतो ना त्याला विचारा तुम्ही बापाची किंमत काय असते. आजही महाराज रात्र आम्ही फिरून जेव्हा मोटरसायकलचा किंवा 4 व्हीलरचा प्रवास करून आम्ही जेव्हा गावाकडे जातो ना,
जेव्हा आम्ही फोन लावून सांगितलेलं असतं ना की मी कीर्तन संपल्याच्या नंतर गावाकडे येणार आहे, माझी माय माझी वाट पाहत जागीच असते महाराज. हे आई बापा व्यतिरिक्त जीवनात कुणीच करू शकत नाही. त्यानंतर जर कुणी करू शकत असेल ते संत करू शकतात. त्या मथारीनं रोज सेराकडल्या चाललेल्या माणसाला सांगावं की दादा माझ्या बाळूला माझा एवढा निरोप देऊन या तुम्ही, माझ्या बाळूला एवढा निरोप तुम्ही माझा देऊन या. हळूहळू दिवस निघून जात होते. एक काळ असा आला खायला भाकर नाही, काम करायला जावं तर आता हातपाय उचलत नाही. जीवन जगावं तर नेमकं कसं जगावं. शेवटी म्हातारीची प्राणज्योत मालवली, म्हातारी मरण पावली. मला सांगा महाराज, त्या माईचं काय पाप होतं की 4 लेकराला बापाच्या माघाऱ्या एकट्या माईनं इळ्याच्या आणीवर पोट भरून दाखवलं, पण ते 4 लेकर एका माईला जगवू शकले नाही. या लेकरांना जन्माला घालून त्या माईनं पाप केलं होतं. ही शोकांतिका आहे दादा, ही शोकांतिका आहे. विठ्ठल विठ्ठल. 10-15 मिनिटं शिल्लक राहिलेली आहेत आपली. 10-15 मिनिटं फक्त आणि फक्त. चांगलं ऐकत असताना लय लवकर वेळ निघून जाते ना. तुम्हाला वाटत असेल नेमकंच कीर्तन सुरू झाले आणि आपण ठरलेल्या वेळाच्या पुढे बोलत नाही. बोलायचं असेल तर मग ते ओव्हर टाइम लागते. तसं काही नाही बरं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अहो देवाचं नाव देवाला आवडतंय ना नाथ महाराज. आणि मग ते संत त्या पद्धतीचं देवाचं नाव घेतात आणि वारकरी सुद्धा त्या पद्धतीचं जीवन जगतात. कधी आम्ही पंढरपूरला आणि कधी आम्ही आळंदीला गेलो नाही ना महाराज. तो वारकरी काय म्हणतो, त्याच्या सोबती जेव्हा जात असतो. आता आमचे हे पाटील होते आमच्या सोबत वारीला, जर ते जर जात असतील आळंदीला तो वारकरी सांगतो, समजा शेषराव पाटील चालले आणि आमचे पोलीस पाटील नाही गेले, समजा तो वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला सांगतो आणि तो काय म्हणतो, जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. हा भाव माझ्या अंतरीचा माऊली समाजा देवोनिया. जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. हा देह पडला धरणीवरी हातात माझ्या ज्ञानेश्वरी. हा भाव माझ्या अंतरीचा माऊली समाजा देवोनी जा. जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. त्या संतांनी उभ्या आयुष्यात देवाच्या व्यतिरिक्त कधीच कुठला दुसरा उद्योग केलेला नसतो. त्या पद्धतीचं जीवन संतांनी जगितलेलं असतं. संत ही आपल्यासारखेच असतात, आपल्या मध्येच असतात, तरी सुद्धा सामान्य माणसामध्ये तरी ती वावरत असतील तरी ती असामान्य माणसं असतात. संत नव्हती जगा माणसाच्या सारिके, समुद्र नदी नव्हे पैजा, पाषाण म्हणू नये लिंगा. या पद्धतीचं संताचं जीवन असते महाराज. यथामती यथा अवकाश अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. काळ हा जातच असतो, कुणासाठीच थांबत नसतो वेळ. आज गेलेली वेळ ही पुन्हा परत येत नसते.
माणसाचं आयुष्य खूप कमी वर्षाचं आहे. फक्त शतायुष्य मानव देह किंवा अल्पायुष्य मानव देह हे कुणासाठीच थांबत नसतं. जोपर्यंत जीवन आहे ना तोपर्यंत अशा पद्धतीनं जीवन जगा महाराज. जेव्हा आपण या जगाचा निरोप घेऊन जायला लागतो ना तेव्हा आपण गेलेल्याची बातमी जेव्हा लोकांच्या कानावर येतं तेव्हा इथल्या लोकांनी म्हटलं पाहिजे, आपला दुश्मन जरी असला तरी त्या दुश्मनाने देखील म्हणलं पाहिजे की अरे फार बेकार झालं, हे माणूस अजून 4-5 वर्ष तरी जीवन जगायला पाहिजे होता. या पद्धतीचं जीवन माणसानं जगलं पाहिजे. आणि या पद्धतीचे जीवन कोण जगले? या पद्धतीचं जीवन जगले बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज. त्या महाराजांविषयी 1-5 मिनिटं बोलून आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. विठ्ठल विठोबा रखुमाई, 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 विठोबा मला सांगा, तुम्हाला नेमकं इथं आणलं कयाला? कशाला आणलं तुम्हाला? अहो तुम्ही भजन केलं नाही मला कमालच वाटलं. विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई भजन तुम्ही केलं नाही. हातानं टाळी आणि मुखाडी नाम इतकं तर घेतलंच पाहिजे ना. काय आम्ही काय गुत्त थोडंच घेतलं, सगळं आम्हीच करायला. होय चला करा हातवरी. बसले मस्त, करा हातवरी सर्वजण. आपण ज्याला हाता असतील ते हातवरी करतील, ज्याला नसतील ते करणार नाही. करा हातवरी, करा हातवरी सर्व, करा हातवरी. जर यांनी तर टाळ्या वाजवायला सुरू केली. तुम्हाला जे पाहिजे ते देतो, टेन्शन घेऊ नका. वा छान, असेच हात राहू द्या. मी जाऊन येतो थोडं साळव्याला. करा हातवरी. वा. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, 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 पांडुरंगा 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 पांडुरंगा, पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा, करा हात खाली. तुला काय लागलं रे? तुला धंदाच आहे ते. आता उग महाराज तुम्हाला सांगतो,
कीर्तन संपल्यावर महाराजानं मुक्कामाला थांबावं आणि लोकांचं बोलणं ऐकावं. एक जण म्हणते साळव्याचा महाराज लयच भारी बोललाय रे. दुसरं काय म्हणते माहितीये का, अरे न बोलल तर खाईल काय रे मातीचे ढेकळ. न बोलल तर खाईल काय मातीचे ढेकळ. असे लोक बोलतात महाराज. उगो लोकाला कीर्तनात सांगावं एक तर लोक करतात दुसरंच. महाराज एक सांगतो तुम्हाला आठवलं म्हणून आता उग योगायोगानं बघा. असं कीर्तनामध्ये शेवटच्या 2 मिनिटांमध्ये मी बोललो, महिलांसाठी उपदेश केला. महिलांना म्हटलो माय सकाळी उठावं पतीच्या पाया पडावं. काय म्हणलो, सकाळी उठावं आणि पतीच्या पाया पडावं. त्या माईनं कीर्तनातून मी दिलेला उपदेश घेतला. सकाळी ते बाबा मला बोलवायला आले. महाराज चला म्हणले चहा प्यायला. गेलो माने साहेब त्यांच्या घरी मी चहा प्यायला गेलो. मथारीच्या पक्क ध्यानात होतं. साळव्याचा महाराज म्हटला सकाळी उठावं आणि पतीच्या पाया पडावं. हो पाटील, साळव्याचा महाराज काय म्हटला होता, सकाळी उठावं आणि पतीच्या पाया पडावं. त्यांच्या घरी चहा प्यायला गेलो. महाराज आम्हाला चहा पिवा वाटत नाही, पण कसं आहे तुम्ही माझा चहा प्यायला का जासाल. चहा नाही पिला पण तिथे गेल्याच्या नंतर दक्षिणा मिळत नाही का. तसं नाही महाराज. गेलो, म्हातारीनं चहाला पातेलं ठेवलं, पाणी टाकलं, एक बारीकसा डब्बा घेतला, अशी पत्ती हातावर टाकली आणि कपाळाला लावली. म्हातारीनं पत्ती हातावर टाकली, कपाळाला लावली. म्हातारं पळतच आलं. महाराज म्हणे आमची म्हातारी पागल झाली, आमची म्हातारी पागल झाली, आमची म्हातारी पागल झाली. मी म्हणलो काय झालं, रात्री तर चांगली होती ना आता कशी पागल झाली. रात्री तर चांगली होती आता कशी पागल झाली. म्हातारी धावतच आली म्हणे महाराज आमच्या याला काहीच कळत नाही म्हणे. काय म्हणे, आमच्या याला काहीच कळत नाही म्हणे. बघा म्हणे तुम्ही कीर्तनातून केलेला उपदेश मी तंतोतंत पालन केलाय. मी म्हणलो माय कोणता उपदेश तंतोतंत पालन केलाय. म्हणे बापू तू कीर्तनात म्हणला नव्हता का सकाळी उठावं पतीच्या पाया पडाव. सकाळी उठाव आणि पतीच्या पाया पडाव. मी म्हणलो माय मी पतीच्या पाया पडाव असं म्हणलो होतो, पण ते पती इकडं पती परमेश्वर नवरा नवरा. म्हातारीने शब्दशः अर्थ घेतला. मी सांगितलं पतीच्या पाया पडा. म्हातारीने घेतली चहाची पत्ती त्याच्याच पाया पडलं. म्हणजे महाराजाने कीर्तनात सांगलेलं देखील लोकांना समजलं पाहिजे, है की नाही. नाही तर शास्त्रात एक आलेलं आहे वाक अर्धम ते जित पंडिता. अल्पज्ञान नसावं माणसाकडे. एक तर मूर्खच असले तर चालते किंवा एकतर हुशारच असले तर चालते. ते मधातलं जे असते ना ते असलं की मग ते सगळं इसकायंगळ होत असते. बघा जे बोलता बोलता मी तुम्हाला म्हटलं होतं आईचे संस्कार. ते आईचे संस्कार बघा. एका आईनं बाळावर संस्कार केले. त्या आईचं नाव होतं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब. त्या आईचं नाव होतं राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ. लाल मातीच्या कणा कणातून सुगंध दरवळला जिजाऊ पोटी बाल शिवाजी जन्माला जय जिजाऊ जय जिजाऊ. धन्य धन्य तोर आई, धन्य धन्य तोर आई शिवरायाची जिजाऊ. आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला. धन्य धन्य तोर आई शिवरायाची जिजाई. धन्य धन्य तोर आई शिवरायाची जिजाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुद्रा मानाचा
महाराष्ट्राच्या उरावरती चहू बाजूनी अन्याय अत्याचार माजलेला होता आणि अशा काळी राजमाता जिजाऊ आऊसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ले शिवनेरीवर दीन दलित दुबळ्यांचं पीडितांचं कष्टकऱ्यांचं बहुजनांचं शेतकऱ्यांचं राज्य स्थापन करण्याचं एक सल्ला जिजाऊ आऊसाहेब छत्रपती शिवरायांना देत होते आणि या काळामध्ये पुणे परिसरामध्ये एका कीर्तनकाराचा कीर्तनाचा कार्यक्रम चालायचा. ते कीर्तनकार म्हणजे संत तुकाराम महाराज. आणि आजपर्यंत इतिहासाने ज्या राजाने बहुजनांचं राज्य स्थापन केलं त्या राजाचा गुरु कोणीतरी दुसरा तिसरा आहे म्हणून सांगण्याचं काम केलं. त्या इतिहासाला देखील माहित पडावं छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दुसरे तिसरे कोणी नसून संत तुकाराम महाराज होते. संत तुकाराम महाराज आणि ही परंपरा तेव्हापासून चालत आलेली आहे. संत तुकारामाच्या कीर्तनामध्ये बसून छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्याचे धडे घ्यावे, बहुजनांचं राज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी निघावं. हळूहळू राजांचं वय वाढत आहे, हळूहळू राजांचं वय वाढत आहे आणि आता पुण्याची जहागीरदारी छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालेली आहे. पुण्याचे जहागीरदार म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पुणे परिसरात राज्य करीत असताना एक काबला ताहो फोडत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात आला. राजा राजा मी बर्बाद झालो, मी बर्बाद झालो. राजा मला न्याय द्या, राज्य मला न्याय द्या, राजा मला न्याय द्या असं म्हणत तो ग्रस्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात आलेला आहे. मंडळी, दरबार भरलेला आहे. आऊसाहेब जिजाऊ सिंहासनावर विराजमान झालेले आहेत. शिवरायांचा मंत्रिमंडळ देखील त्या सिंहासनावर विराजमान झालेला आहे. महाराजांनी विचारावं, काय झाले राज? मी आपल्या जहागीरदारी मधला एक गरीब शेतकरी आहे. दिवसनरात्र काम करून राजा पोटाची भूक भागवतो. एकुलती एक मला पोरगी होती राजा, एकुलती एक पोरगी राजा मला होती. पण त्या रांजेच्या पाटलाची वाईट नजर राजा माझ्या मुलीवर पडली. माझ्या पोरीला तो हैवान उचलून घेऊन गेला. राजा माझ्या पोरीवरती अन्याय केला, माझ्या पोरीवरती. हे शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानी पडल्यानंतर राजाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. मातोश्री जगदंब राजेंना राग अनावर होत होता. जिजाऊ आऊसाहेबांचे संस्कार होते. त्यांचे गुरु छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु तुकाराम महाराज होते. भक्तीचा आणि शौर्याचा संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजेंनी मावळ्यांना आज्ञा केली, या शेतकऱ्याला तर न्याय मिळालाच पाहिजे. ज्याने हे दुष्कृत्य केला त्याला या पद्धतीची शिक्षा. जिजाऊ आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजाला सांगावं, शिवाला अरे हे तुझ्या राज्यातला पहिला आणि शेवटला अन्याय अत्याचार ठरला पाहिजे. पहिला आणि शेवटचा अन्याय अत्याचार.
यानंतर तुझ्या जागीरदारीमध्ये तुझ्या स्वराज्यामध्ये एकाही स्त्रीवर अन्याय अत्याचार होता कामा नाही या पद्धतीची शिक्षा द्या. वय वर्ष 16 आहे. रांझ्याच्या पाटलाला मावळ्याने पकडून आणलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शिक्षा सुनावलेली आहे. ती शिक्षा ऐका. आज स्वतःला महासत्ता म्हणणाऱ्या देशामध्ये शेकडो मुलीवर बलात्कार होतात, शेकडो मुलीवर बलात्कार होतात. पण त्या काळात शिवशाहीमध्ये झालेला एक बलात्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी शिक्षा सुनावली होती दादा. अरे ज्या हाताने या रांझ्याच्या पाटलानं एका अबला स्त्रीवर अन्याय अत्याचार केलेला आहे, या रांझ्याच्या पाटलाचे दोनही हात कलम करून टाका. राजांनी दिलेलं फरमान, दिलेली शिक्षा अंमलात आली आणि रांझ्याच्या पाटलाचे दोन्ही हात तोडण्यात आलेले आहेत महाराज. हा जर शिवशाही मधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून जर गुण जर आमच्या सरकारनं जर घेतला असता तर आज या देशामध्ये बलात्कार झाले नसते. तुमच्या नांदेड जिल्ह्यातली घटना आहे का 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालेला आहे. 4 वर्षाच्या, मला वाटते मागच्याच वर्षीची घटना आहे ती. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कुठेतरी आम्ही घेतलेले नाहीत. आम्हाला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा पाडलाय इतकं सांगण्यात आलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये स्त्रीवर अन्याय झाल्याच्या नंतर जी शिक्षा देण्यात येत गेली ती शिक्षा काय होती हे कधी इतिहासकारांनी आम्हाला नाही सांगितलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देखील आमच्या समोर एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं मांडण्यात आलेला आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं कृषी शास्त्र आम्हाला नाही सांगण्यात आलेलं आहे. म्हणून कृषी प्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशामध्ये आज शेकडो शेतकऱ्याच्या आत्महत्या होताना आपल्याला दिसत आहे. तर या राजाची जयंती 19 फेब्रुवारीला येत आहे आता. तर सर्वजण मिळून एकदा राजाच्या नावाचा जय जय करूयात. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर 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 हर. यथामत येता अवकाश धावत्या वेगामध्ये अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केलाय महाराज. जे काही चांगलं होतं ते माझ्या मायबापाचा आशीर्वाद, माझ्या पूर्वजांचा आशीर्वाद, माझ्या गुरुवर्यांचा आशीर्वाद. जे काही वाईट होतं ते माझ्या बुद्धीचा दोष म्हणा. जे चांगलं होतं ते घेऊन जा, वाईट होतं ते माझं मला परत आणून द्या. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, मी चांगलं घेऊन जा म्हटल्याच्या नंतर माझी चांगली चप्पल घेऊन जाऊ नका बरं. हो, लोकांना सांगितलं चांगलं घेऊन जा म्हणले की महाराजाची चप्पलच घेऊन चालले. तसं नका करू. तुम्ही चांगलं घेऊन जा. खरोखरच सुंदर नियोजन केलं तुम्ही. फळीवाशियानं करावं तेवढं कौतुक कमी आहे. गाव छोटा आहे आणि आमच्यासारखे रत्ती महारथी सांभाळणं सोपं नाही. पण एक धागा होता, तो प्रेमाचा धागा होता. माझ्या आजोबांनी जिथं येऊन सेवा केली होती त्या गावामध्ये येऊन मला सेवा करण्याचं भाग्य मिळालं. म्हणून मी नकार देऊ शकलो नाही. मला या तारखेमध्ये दुसरा किती मोठा कार्यक्रम मिळाला असता, पण एकदा शब्द माऊलीच्या सोहळ्यामध्ये शब्द दिला होता या लोकांना, देतो सेवा, दिली. आलो, तुमच्या सर्व मायबापाचं दर्शन झालं. खरोखरच इथं आमच्यासोबत आलेले आमचे गजानन दाजी असतील, उत्कृष्ट गायक आहेत त्यांनी देखील. त्यांचाही संगीत संच आहे. दाजी तुमच्याही चरणावर सेवा समर्पित करतो. त्यानंतर ज्यांनी आम्हाला वर्गनिहाय शिकवलं असे तुमच्या आता हातगावच्याच कॉलेजला प्राध्यापक म्हणून रुजू झाले ते अनिल शिंदे सर असतील. सर तुमच्याही चरणावरती सेवा समर्पित करतो. त्यानंतर तुमच्या भागाचा असलेलं भूषण, उत्कृष्ट पोवाडे गातात असे आमचे गजानन